नमस्कार मंडळी. ओल्या नारळाची चटणी खूपदा खाल्ली असेल, पण एकदा सुक्या नारळापासून अशी चटणी करून बघा. चव अगदी सेम मिळते. एका भांड्यात आपण अर्धा ग्लास पाणी असे गरम करून घेतले. त्यामध्ये 1 वाटी सुक्या नारळाचा किस आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचा आहे. तर इथे 15 मिनटं पूर्ण झाले. आपल्या नारळाचा किस चांगला भिजलेला आहे. तर आता हा संपूर्ण किस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले, 1 चमचा आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. तसेच अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त आपण इथे मीठ घालून घेतले. तर मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे. तसेच इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकून घेत आहे. तर माझ्याकडे कूट अवेलेबल आहे, तर मी कूट टाकते. तुम्ही याऐवजी भाजलेले शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ टाकू शकता. त्यानंतर आपण 2 चमचे इथे दही घालून घेणार आहे. तर याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच घालू शकता. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तर इथे जाडसर आपले वाटून झालेले आहे. इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि चटणी आपल्याला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालून घ्यायचे. परत हे चांगले आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. तर झाकण उघडून पाहू. इथे छान आपली बारीक अशी सुक्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. योग्य कन्सिस्टन्सी असलेली ही नारळाची चटणी तयार आहे. आता हिला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यावर आपल्याला तडका द्यायचा आहे. तर तडका दिल्याने ह्या खोबऱ्याच्या चटणीची चव अजून वाढते. कढईमध्ये थोडेसे तेल टाकले. तेल तापल्यानंतर आपण थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला इथे थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे. तर इथे जिरे टाकून घेतले. जिरे छान फुलल्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या इथे घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान तेलात झाल्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता थोडासा टाकून घ्यायचा आहे. आता हा चांगला कडकडीत तडका आपल्या नारळाच्या चटणीवर टाकून द्यायचा आहे. तडका टाकलेली चटणी छान एकत्र करायची. आता ही चटणी तुम्ही साऊथ इंडियन पदार्थाबरोबर, धिरड्याबरोबर आणि पराठ्याबरोबर खाऊ शकता.